हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग। तर आज मी आणि माझे बाबा जाणार आहोत ऑरियनला, पण माझ्यासोबत माझी आई नाही येणार आहे। का ते कारण की जेवण म्हणजे आम्हाला आल्यावर जेवण लागेल ना, मग सारखं सारखं बाहेर खाणं आहे चुकीचं आहे, म्हणजे पोट बिघडू शकतं, म्हणून आई घरी थांबणार आहे। आता मला सांग, मी सांगतो काय झालंय। असं अचानक ईश्वरीने सांगितलं, किती वाजता सांगितलं? 5 वाजता आम्हाला सांगितलं की आपण 5:30 सांगितलं की आपण जाऊया आणि असं अचानक जायचं झालं तर मग संध्याकाळचं जेवणाचं काय असं तिची आई म्हणाली, जेवणाचं काय ते बोला। मग मी पण म्हणालो जेवणाचं काय ते बोला, असं म्हणजे केलं जेवणाचं काय ते बोला। त्याच्यामुळे तिला राग आला आणि मग खरंच तिने सिरियसली घेतलं। ती म्हटली मग जेवणाचं काय करायचं असतं संध्याकाळचं? रोज रोज तुम्हाला बाहेरचं खायला पाहिजे, वडापाव खायला पाहिजे, भजीपाव खायला पाहिजे, कधी मिसळ पाहिजे, कधी काय डोसा पाहिजे। त्याच्यामुळे नको म्हटली ती, मी कॉम्प्रोमाइज करते असं म्हटली। मी नाही येत तुमच्यासोबत आणि ईश्वरीला जायचंय तर तू घेऊन जा असं म्हटली डायरेक्ट। कळलं, असा विषय झालाय। काय चिडवतेस? आता आपण हॅलो नको की नवीन आहे पहिले काय असेल तर आपण जाता जाता म्हटलं इच्छापूर्ती गणेश मंदिर, जे अगदी स्टँडच्या जस्ट बाहेर आहे, तर तिथे म्हटलं आपण दर्शन घेऊया ईश्वरीला। पण म्हटलं ईश्वरी पण रेडी झाली, समोर बघू शकता मस्त छान बाप्पा आहे आणि स्टँड आणि स्टेशनच्या एकदम मधोमध परिसर आहे आणि किती शांत आहे, तुम्ही बघू शकता आहे ना म्हणून किती शांत आहे, एकदम शांत आहे, जबरदस्त शांत आहे। चला झालंय आपलं दर्शन आणि जाऊया आता आपण पुढे। ही सगळी झाडं गुलमोहराची झाडं असल्यामुळे या घराचं नाव पण त्यांनी गुलमोहर ठेवलंय बरं का। मस्त ना, छान वास सुटलाय। चला आता आपण गाडी या बाजूला पार्क केली आणि ईश्वरीला मजा आली, कारण काय ते ईश्वरीला मजा आली कारण गाडी पार्क करताना जरा गडबड झाली, त्याच्यामुळे तिला मजा आली, हसायला येतंय। कारण आपण एक अर्ध्या तासासाठी चाललोय ऑरियन मॉल मध्ये, आहे ना ईश्वरी? त्याच्यामुळे हो पुढे जरा, त्याच्यामुळे समोर बघा हा पनवेल स्टँडच्या समोरचा ब्रिज आहे। हा ब्रिज ओलांडला तर आपण स्टँड बायपास करून डायरेक्टली निघून जात आहे, त्याच्यासाठी हा जो समोरचा ब्रिज आहे आणि समोरच्या त्या ब्रिजच्या समोरच एक्झॅक्टली आहे तो ओरियन मॉल आणि आपण ओरियन मॉलला चाललो। इकडे सगळीकडे नो पार्किंग आहे, त्याच्यामुळे गाडी थोडी आपण लांब पार्क केली। ईश्वरी काय समजलं काय? आणि चालत चाललोय, दे आता बॅग मला। बघा समोर शॉपर स्टॉप ओरियन मॉल आणि आज गर्दी पण भरपूर आहे असं वाटतंय, कारण आता दसरा दिवाळीचा सगळा सण आहे। इकडे बघा हे झोमॅटो वाल्यांची सगळी पार्किंग व्हेकल केलेले आहेत। चला 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 चला, इकडे आहे नो पार्किंग, त्यामुळे आपण गाडी थोडी लांब पार्क केली, त्यामुळे आपण इझिली जाऊ शकतो। बघितलं किती ट्रॅफिक झालंय आता इकडे, हा गर्दी झाली आहे भरपूर। चल हा, स्विगी झोमॅटो आता इकडून त्यांचं हब आहे, आता इकडून ते सगळं डिलिव्हरी करतात ना, म्हणून ते आले। फूड जे ऑर्डर जातात त्यांना फूड डिलिव्हर करतात ते लोक। पहिला इथे मॅकडोनल्डचा तो एक स्टॅच्यू होता, तो आता स्टॅच्यू नाही आहे इथे, माहिती आहे ना? इथे स्टॅच्यू होता बघ, काढला स्टॅच्यू, का काढला काय माहिती। चला आता आपण आलेलो आहे जस्ट मॉलच्या समोर, हा बघा ओव्हरब्रिज पनवेल बस स्टँडच्या समोरचा, आणि हा ऑरियन चेकिंग करून घेऊया आपण। आलीस?
बघा किती एक नंबर रांगोळी काढले. प्रशांत म्हात्रे इव्हेंट नंबर पण दिलाय बघा. मस्त रांगोळी काढली. आणि दिवाळीमुळे सगळा मॉल गजबजलेला आहे. आयफोन घ्यायचे असतील तर इकडे आय प्लॅनेट आणि हा त्या बाजूला होतं आयफोनचं गाडी. काय आहे, लहान पोरांसाठी किती खेळ असतील तेवढे कमीच आहे. तुला बसायचं का ईश्वरी? याच्यामध्ये बसायचंय. बरं ओके एस्केलेटरवर जाऊया आपण. तर मग जसं दिवाळी जवळ आली तशी सगळ्या खरेदीची लगबग आणि हा मॉल एकदम फुलून गेलाय. मला असं वाटतं की खारघरमध्ये तर भरपूर मॉल आहेत किंवा नवी मुंबईमध्ये आतमध्ये सीवूडचा मॉल आहे. पण पनवेलमध्ये तुम्ही जर मॉल म्हणाल तर हा एकच मॉल आहे जो ऑरियन मॉल ज्याला म्हणतात तो हा आहे. आणि आता आपल्याला जायचंय. आता कुठे ईश्वरी कुठे जायचंय? चला आपल्याला जायचं टाइम झोन मध्ये. तर मंडळी बघू शकता या बाजूला आपल्याला जायचंय टाइम झोन मध्ये ना. चल टाइम झोन मध्ये जाऊया आपण. बघा हे बघा सगळी खाऊ गल्ली. खाऊ गल्ली तुला खायचंय आणि घरी काय जेवायचं आपण. आपण सुरुवात करतोय मूवीने. ईश्वरीला सगळ्यात पहिल्यांदा मूवी बघायची आहे. आणि आज आपण फादर अँड डॉटर पिकनिक आहे. आपल्यासोबत दुसरं कोणी नाही. एकच सीट सिलेक्ट केली का आता? बाकी दिसणार नाही. आता काय अजून गेम खेळायचा बाकी आहे. ईश्वर इकडे ना. हा बघ हा गेम खेळूया ना. हा यातला हे बघ याच्यामध्ये खूप आहेत. हे चान्स आहे आपल्याला हे भेटण्याचा याच्यामध्ये. हा खेळूया. हे बघ पडणार आहे. आता बघूया आपण ईश्वरीचा गेम बघूया. मी खेळतो हा गेम. पण मागच्या वेळेला आपण हारून गेलो होतो माहितीये ना तुला. इकडे या अशा गेम मध्ये ना थोडं डोकं लावावं लागतं. हा येऊ शकतो. हा आहे ना. हा बघ हा समजा असा इथे घेतला बरोबर. असा बरोबर घेतला. पण हा याला आडवा ठेवलाय. आज जर का उभा असता ना तर बरोबर याने असा पकडला असता आणि इथे टाकला असता. याच्याने बघ याच्यामध्ये बघ डोकं लावावं लागतं थोडं डोकं. किंवा याच्यामध्ये पण चान्स आहे यायचा आहे बघ. याच्यामध्ये खूप सारे आहेत. याच्यामध्ये यायचा चान्स आहे. तेव्हा असा उचलला ना त्यातला एक तरी येऊ शकतो. एक ट्राय करून बघूया. मला असं वाटतंय की हा जर आपण गेम खेळलो तर याच्यामध्ये आपण जिंकू शकतोय. कारण याच्यामध्ये बरेचसे आहेत. आपण ट्राय करूया वन टाइम. आज आपलं नशीब नाहीये. आपल्याला काय आज नशिबामध्ये नाही. आपण हारलेलो आहे इथे. इकडे घेशील ना. आता आपला गेम खेळून झाला. सो बाय बाय. तू टाइम घेऊन जायचं ईश्वरी. जायचं आपण. गेम खेळून झालेला आहे. काय हे आहे काय पण आधी हे काय आहे? हे आहे काय? हे काय आहे? हे काय आहे? हा टाइम तिकीट. किचन बघूया. बाईकचा किचन. हा किचन. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स आहेत.
है ना. हे बघ, एक किचन. चलो एस्केलेटर पे चलो. ये चल. तर आपण आतमध्ये असेपर्यंत बाहेर पाऊस पडून गेला आणि हे बघा नशीब की पाऊस पडून गेला आणि आता पाऊस थांबला आहे. नाही तर आता आपल्याला बघा काय प्रॉब्लेम झाला असता माहितीये ना. हा, आपल्याला इतका प्रॉब्लेम झाला असता की आता घरी जाताना आपल्याला रेनकोट पण नाहीये. त्याच्यामुळे या बाजूला आहे, तू या बाजूला आहे, गाड्या जातात. हा, तर कसं वाटलं तुला? हा, एक नंबर मजा आली. आता आपण काय जायचं, घरी जाऊन प्राजक्ताला चिडवायचं नाही? चिडवायचं. बरं ठीक आहे, चला आता चला आपली 1-2 कामं बाकी आहेत, ते 1-2 कामं करून घेऊया. घरी लाईटचे पॅनल न्यायचे, दुपारी गिझर टाकला होता तो न्यायचा आहे आणि मग बाकी सगळं झालं, एन्जॉयमेंट करून झाले. तेवढे 2 कामं करून घेऊया आणि घरी जाऊया आणि पार्टी करूया. ईश्वरीकडून आपल्याला पार्टी आहे. किंडर जॉय तिला भेटलं ना, त्याच्यामुळे ती पार्टी आहे आपल्याला. चला आता आपण गाडी इकडे बाजूला पार्क केली होती, आपण गाडी घेऊया आणि जाऊया. ओके, गाडी कुठे आहे आपली? कोणीतरी मागवूया. आज आपलं खूपच नुकसान झालं, तुला माहितीये. टाइम झोन मध्ये खूप नुकसान झालं. एकदा ह्याच्यामध्ये हारलो आम्ही, टेडी मध्ये हारलो आणि दुसऱ्यांदा पण हारलो, तिसऱ्यांदा हारलो. खूप हारलो आम्ही. हारून आमची वाट. एक फिल्म बघितली आणि हारलो म्हणून मग टेन्शन आलं आणि टेन्शन घेऊन मग परत आलो. पण एक ठिकाणी आम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे. सांग बरं काय जिंकलो असेल आम्ही? जे आपण काय केलं होतं मागच्या वेळेला. हा, आणि नंतर आपण दाखवतो तुला, मी दाखवतो. हे बघ, हे आपण जिंकलोय एका अटेम्प्ट मध्ये, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. 2 किंडर जॉय आणि 1 जेम्स. ठीक आहे, आता जेवूया. आता जेवून घेऊया. हे पडलं, हा हे घे मला. अख्खा मसूर आणि भाकरी. ओके, आता जेवून घेऊया आणि ब्लॉग एंड करूया. तू हॅपी? तू नॉट हॅपी? आणि मी पण थोडासा हॅपी. सो ओके, नवीन भेटूया ब्लॉग मध्ये. अरे वा, शिरा पण केलेला आहे, डाळ भात शिरा. ओके, हे सगळं मस्त एन्जॉय करूया. ईश्वरी आपल्याला आज म्हणत होती संध्याकाळी, जर का आपण तिला घेऊन गेलो असतो तर आपल्याला हे जेवण मिळालं असतं का? आपल्याला जाऊन हॉटेलचं काहीतरी खायला लागलं असतं. हा, असं ती म्हणत होती. तो हारून गेलो मी, त्याच्यामुळे नेक्स्ट टाइमला आपण तिला घेऊन जाऊया आणि बघूया किती जिंकते. ओके.